कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झालेली आहे। मी सध्या उभा आहे सभागृहात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी महापौर म्हणून हर्षाली थविल आणि उपमहापौर म्हणून राहुल दामले यांची निवड झालेली आहे। त्यांना शुभेच्छा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर सभागृहामध्ये आज 112 पैकी या ठिकाणी 119 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। 3 नगरसेवक जे आहेत ते ठाकरे गटाचे अनुपस्थित होते। एकंदरीत गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 नगरसेवकापैकी ठाकरे गटाचे 11, मनसेचे 5, त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिवसेनेचे 53, भाजपचे 50 आणि त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 व काँग्रेस पार्टीचा 1 या ठिकाणी नगरसेवक जे आहेत ते या पालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते। मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर त्यापैकी 4 नगरसेवक जे होते ठाकरे गटाचे ते बेपत्ता होते आणि त्यांचा शोध हा सगळीकडनं घेतला जात होता। मात्र आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार होती आणि या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीच्या आधी या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी 3 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी अनुपस्थित आणि 1 नगरसेवक जो आहे तो पुन्हा एकदा ठाकरे गटाला येऊन मिळालेला या ठिकाणी पाहायला मिळालं। सगळेच या ठिकाणी उपस्थित होते। नेमकं ठाकरे गटाचे 3 नगरसेवक अजून त्यांच्या संपर्कात आहेत का आणि या कुठे गेलेले हे जाणून घेण्यासाठी त्यांचे ठाकरे गटाचे नेते जे आहेत त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊया। सर, काय सांगाल, आपले 4 नगरसेवक बेपत्ता होते, एकूण किती संपर्कात आलेले आहेत आणि एक जे संपर्कात आलेले ते एवढे दिवस कुठे होते, काय सांगितलं? बघा, जे संपर्कात नव्हते, ज्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही, ज्यांनी पक्षाचे आदेश पाळले नाही, त्यांच्यावरती कारणे दाखवा नोटीस म्हणजे शोकॉस नोटीस बजावलेली आहे आणि ज्यांना त्या शोकॉस नोटीस मिळालेल्या आहेत सगळ्यांना आणि त्याचं उत्तर जर समाधानकारक आलं तर त्यांना पुन्हा, नाहीतर मग पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार। पण आज पाहिलं तर कीर्ती ढोणे या परतलेले आहेत आपल्या पक्षामध्ये, अजून 3 नगरसेवक बेपत्ता आहेत, त्यांच्याशी काय संपर्क झाला? त्यांना शोकॉस नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याचा खुलासा आल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांशी बोलू। कीर्ती ढोणे या आलेल्या आहेत, यांनी नेमका काय खुलासा दिला आहे? 16 दिवस गायब होत्या, कुठं होत्या, काय संपर्क काय? पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरती त्यांनी खुलासा दिलेला आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ते आमच्यासोबत आहेत। काय नेमका खुलासा त्यांनी दिलेला आहे काय? त्याबाबत योग्य वेळी प्रेस नोट म्हणजे तुम्हाला दिली जाईल आणि एक पत्रकार परिषद घेऊन कळवलं जाईल। एकंदरीत पाहिलं तर ठाकरे गटाचे सगळेच नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं सभागृहात दिसून येत आहेत। विशेषतः पाहिलं गेलं तर भाजपचे नगरसेवक असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे नगरसेवक असतील, या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहे। या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांची निवड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहेत आणि नेमकं 3 नगरसेवक जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे गैरहजर या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी कारवाईची टांगती तलवार आहे, कारणे दाखवा नोटीस तरी त्यांना देण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील सभागृहात ते अनुपस्थित असल्याने या ठिकाणी त्यांच्यावरती देखील कारवाई होणार असल्याचं ठाकरे गटाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या तरी पाहिलं तर गेले 6 वर्षापासून बंद असलेलं सभागृह पुन्हा एकदा या नवीन नगरसेवक असतील, जुने नगरसेवक असतील, सगळे एकत्र आल्याने या ठिकाणी गजबजलेलं सभागृह या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।